कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सरू अगं काय झालंय मला सांगशील तरी का का अशी वागतेस तू माझ्याशी? हे बग प्लीज शांत हो, तुझ्या आवडीचा फ्लेवर आहे घे। मला काहीही ऐकायचं नाहीये। हे सुरू आहे पण एक घास तरी खा ना प्लीज। मला सांगशील का काय झालंय तुला? तुम्ही त्या लीलासाठी माझ्यावरती एवढे चिडलात? काहीही झालं तरी लीलाला मी या घरात येऊ देणार नाहीये। सरू तुला समजतंय का? आज लीला होती म्हणून आम्ही वाचलो, नाहीतर आपल्या चौघांवरही हे घर सोडून जायची वेळ आली असती। आणि मला सांग तुला हे घर सोडून जायचंय का? नाही नाही नाही, हे बघ मला तरी असं वाटतंय आपण लीलाला ओळखण्यात चुकलोय। अगं श्वेताच्या प्रकरणात बाबांना तिनेच बाहेर काढले। तरीही नाही। हे बघा माझं ऐक, किती झालं ना तरी आपल्यामुळे लीलावर अन्याय झालाय, त्यामुळे तिच्यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच हवं। हो विराज, प्रमोद, तुम्हाला लीलासाठी खरंच काहीतरी करावंसं वाटत असेल ना, तर तिला मानानं घरी परत घेऊन या। तिच्याशिवाय हे कुटुंब अपूर्ण आहे बाळांनो। नाही आजी, आजी प्लीज, आम्हाला कळत नाही तुमच्या मनात त्या मुलीबद्दल एवढं प्रेम का आहे, पण आता जे झालंय ते उत्तम आहे। प्लीज तिला पुन्हा या घरात नका आणू। दुर्गा, तुझ्या वेळेला निर्णय बहुमताने घेण्यात आला होता की नाही? मग यावेळी देखील तसाच निर्णय घेतला जाईल। सगळ्यांच्या मनामध्ये जे असेल तेच होईल। याची तुम्ही मला खरंच घ्यायला आला? तुम्हाला खरं खरं सांगू का, मला खात्री होती तुम्ही मला परत घेऊन जा। तुम्ही कधीच माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही। याची काय झालं, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? पण याची मला एक गोष्ट कळली नाही सर, तुम्ही मला घरी न्यायला येणार होतात, तर मग मगाशी मला माझ्या घरी का पाठवलं? आजी, हॅलो आजी, हो आम्ही निघालो, पोचूच। हो हो लवकर ये, आम्ही सगळे तुझी वाट बघतोय। मला तर तुला मी कधी बघते असं झालंय ग। आजी, मी पण तुम्हाला कधी भेटते असं झालंय मला। आता सगळं छान होणार आहे। खरंच छान होईल। खूप चांगलं केलंस तू लीला, ऑफिसमध्ये किती छान काम केलंस तू। प्रमोद आणि विराजच्या पाठीशी उभी राहिलीस तू, त्यामुळे त्यांनी तुझ्यासाठी पुन्हा वोटिंग घ्यायचं ठरवलंय। आजी, इथे रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे, मी ठेवू? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी फोन ठेवते, घरी आल्यावर बोलूया आपण। हा हो। याची गाडी बाजूला थांबवा। याची आत्ता गाडी बाजूला थांबवा। याची मला घरी यायचं नाही। का तुम्ही मला परत ह्या सगळ्यातनं जायला लावताय? लीला, हे बघ ऐक माझं। नाही, मला ना काही ऐकायचं नाही। तिचे त्या दिवशी जे काही झालं ना, ते खरं तर खूप पोर्टिंगली घ्यायचं ठरवलं होतं, पण ज्या घराला मी आपलं मानलंय त्या घरातल्या कोणालाच मी नकोय। ती भावना खूप वाईट आहे। किती ठरवलं तरी नाही विसरता येते मला। आणि आज असं वेगळं काय होणार आहे?
आजी मला वोट करतील. कदाचित प्रमोद सर आणि विराज सर आज जे काही झालं त्याच्यामुळे करतील मला वोट. पण लक्ष्मी, सरस्वती आणि किशोर सर ते तर दुर्गालाच वोट करणार ना. आणि मग सगळा प्रश्न तुमच्या मतावर येऊन थांबला. हे जे जाऊ दे ना, का करतोय आपण सगळं परत? हे बघ लीला, असं पण होऊ शकतं की कदाचित आज वोटिंगच होणार नाही. कदाचित. याची म्हणजे तुम्हालाही खात्री नाहीच आहे ना वोटिंग होणार की नाही. मग का आलात मला घ्यायला? हे बघ लीला, मला हे बघ याची एकतर तुम्ही त्या दिवशी कोणाला मत दिलं होतं हेही मला माहित नाही. हे बघ लीला, मला जर खात्री नसती तर मी तुला घ्यायला आलो असतो का? आणि जे काय झालं त्यांनी काय फरक पडतोय? फरक पडतोय जे, मला फरक पडतोय. मला सांगा ना, कोणाला वोट केलं तुम्ही? नवे वाटे मला कुणी भेटला माझा मला खुलता कळी मलून हा मन मोगरा गंधाळला. हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा. मला वेड लागले प्रेमाचे. लीला, चल. एजे मी नाही येणार. का? एजे मी एक घर सोडून गेले ना तेव्हाच ठरवलं होतं की जेव्हा या घरातली सगळी जण मला ऍक्सेप्ट करतील तेव्हाच मी परत येईन. एजे तुम्ही सगळ्यांना बाहेर बोलवा ना प्लीज. इथे बाहेरच वोटिंग करू आपण. आणि मग त्यांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.